नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर अवकाळी पाऊस, पूर आणि चक्रीवादळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते आणि आता सरकारने त्यासाठी मोठा निधी जाहीर केला आहे. तर आज मी तुम्हाला या नवीन GRमधील मदत रक्कम, कोणत्या जिल्ह्यांना किती निधी, कोणाला मदत मिळणार आणि पैसे कधी मिळतील याची सर्व माहिती सविस्तर सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा GR का काढण्यात आला? तर जून 2025 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस, पूर आणि चक्रीवादळ झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून म्हणजे SDRF मदत मंजूर करण्यात आली आहे. तर किती निधी जाहीर झाला? तर एकूण निधी सुमारे 90,86,97,000 रुपये. हा निधी संबंधित विभागीय आयुक्तांच्या अहवालावर आधारित मंजूर करण्यात आला आहे. तर निधी कोणत्या विभागांना दिला? तर जिल्ह्यानुसार माहिती पाहूया. छत्रपती संभाजीनगर विभाग, एकूण नुकसानग्रस्त शेतकरी 38,105, नुकसान क्षेत्र 6,741 हेक्टर, मदत रुपये 27.58 कोटी आणि जिल्हे जालना, परभणी, बीड. नंतर नाशिक विभाग, शेतकरी 7,333, क्षेत्र 1,173 हेक्टर, मदत रुपये 5.51 कोटी, जिल्हे धुळे आणि अहमदनगर. नंतर पुणे विभाग, शेतकरी 20,617, क्षेत्र 12,504 हेक्टर, मदत रुपये 57.79 कोटी, जिल्हे सोलापूर, पुणे, सातारा, सांगली. नंतर कोकण विभाग, रायगड, मदत रुपये 0.14 लाख, एक शेतकरी. तर ही मदत कोणाला मिळणार? तर महत्त्वाच्या अटी आहेत त्या पाहूया. तर GRनुसार मदत फक्त त्याच शेतकऱ्यांना दिली जाईल जे लघु व अल्पभूधारक शेतकरी, पिकांचे नुकसान महसूल खात्याने पंचनाम्यात नोंदवलेले असावे, एकाच हंगामात एकदाच मदत, SDRF दराप्रमाणे इनपुट सबसिडी आणि महत्त्वाचे म्हणजे मध्यम आणि मोठे शेतकरी पात्र नाहीत. तर लाभार्थ्यांची यादी कशी जाहीर होईल? तर मदत वाटप पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर लाभार्थी यादी अपलोड केली जाईल. नाव, हेक्टर, मिळालेली मदत रक्कम सर्व तपशील दाखवले जातील. तर बँकांकडून कोणतेही कर्ज आणि वसुली नाही. तर GRमधील सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली मदत रक्कम बँकांनी कोणत्याही कर्जाच्या वसुलीसाठी वापरू नये यासाठी बँकांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. हा GRमधील सर्वात मोठा फायदा आहे. तर मदत रक्कम कधी खात्यावर येईल? तर निधी विभागांना देण्यात आला आहे. पुढे जिल्हा प्रशासन वाटप करेल. पंचनामा तपास, नंतर खाते क्रमांक आणि DBTद्वारे थेट पैसे जमा. तर बहुतेक पैसे पुढील काही दिवसांत किंवा आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तर हा निधी कोणत्या प्रमुख खात्यातून दिला? तर 2245 नैसर्गिक आपत्ती निवारण या मुख्य खात्यातून निधी वितरित केला आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा GR शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.